गंडकी आज विचारी चंद्रगुप्त बळधाम कुठे तो, पार्थाचे गांडीव कुठे का बल भीमाची गदा झोपली, कुठे गेला पांचजन्य तो भीष्म शक्तीची. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांनी, एम.ए. पी.एच.डी झालेली तरुण गल्लीबोळांनी फिरताना पाहिलं की मन सुन्न होतं, डोकं खिन्न होतं. जगाशी स्पर्धा करायची असेल तर शिक्षण प्रवाही आणि परिवर्तनशील असायला हवं. म्हणून नवभारताच्या निर्मितीसाठी विषय मांडते, बदलते शैक्षणिक धोरण विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासास पोषक आहे, हेच त्रिकालबाधित सत्य आहे. अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस, लोभापायी झाला माणसाचा रिकाणूस. बहिणाबाई चौधरी माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांसारख्या लोभी माणसांबद्दल बोलतात. बरं, त्यांचा लोभ काय तर स्पर्धेचं बक्षीस जिंकायचे. जरूर बक्षीस घ्या, पण खोटं बोलू नये. वैदिक काळात मंत्र अध्ययन, इतिहास, ज्योतिष शिकवलं जायचं. पुरातन काळात सूत्र अष्टधातूंच्या माहितीला महत्व होतं असं इत्सिंगच्या प्रवास वर्णनात पाणिनीबद्दल समजतं. बौद्ध काळात तर्कज्ञानावर भर, ती काळाची गरज होती. स्वातंत्र्यपूर्व काळात लॉर्ड मेकले जाहीरनामा 1934 चे भारतीय शिक्षण बदलले. 1946 कोठरी आयोग तेच थोडाफार बदल करून चालत राहिले. 1986 ला पहिलं शैक्षणिक धोरण आलं. 1992 ला त्यात थोडा बदल आणि 34 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे मंजूर झालं. 10+2 कायमचा हद्दपार, 5+3+3+4 यावर आधारित आत्मनिर्भर नवभारत आणि सर्व वैश्विक आव्हानाला सामोरं जाणारं परिवर्तनशील धोरण शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करते. आणि हे खरोखरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास पोषक आहे. उड़ने दो परिंदों को शौक हवाओं में, फिर लौट के बचपन के जमाने नहीं आते. बालपण म्हणजे स्वर्ग. इस्रोचे पूर्व वैज्ञानिक डी.के. कस्तुरी रंगणाच्या अध्यक्षतेखाली 2 लाख लोकांची राय, 12,500 ग्रामसभेत चर्चा, विद्यार्थी, शिक्षणतज्ञ, पालक सर्वांच्या हरकती घेऊन हे शैक्षणिक धोरण ठरले. पंतप्रधान मोदीजींनी नाही ठरवलं, 34 वर्ष नाही बदललं, हीच मोठी चूक आहे. सुरुवातीची 5 वर्ष, त्यात 3 वर्ष प्ले स्कूल आणि पहिली दुसरी आहे, याचा अभ्यासक्रम NCERT देशपातळीवर तयार करणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सर्व सुविधा, खेळाची साहित्य उपलब्ध करून आनंददायी शिक्षण दिले जाणार आहे. या गटात परीक्षा नाही, घरासारखं वातावरण देऊन फक्त खेळ खेळायचे. खेळ, चित्रकला, विविध कृतीशील सुविधा देऊन मुक्त छंद बागडता येईल. 6 वर्ष पूर्ण झाले की पहिल्याच दिवशी आई ओढत शाळेला नेते. ते बकरा कसाईसारखं वाटतं. त्याला लहानपणापासून सवय लागेल, गोडी निर्माण होईल, म्हणून नवीन पिढी सर्व शिक्षणाच्या प्रवाहात येईल. म्हणून हे धोरण व्यक्तिमत्व विकासास आकार देणारे क्रांतिकारी आहे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही, मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. असं बोगस आणि श्रम प्रतिष्ठान असणाऱ्यांबद्दल सुरेश भटांच्या शब्दात म्हणावं वाटतं, डिग्री एम.ए. वडापाव विकतो, पोट भरत नाही. ग्रॅज्युएट तरुणांचे थवेच्या थवे बनले लाचार. राजकीय कार्यकर्ते फक्त डिग्र्याच घेतल्या, काम नाही. नवीन शैक्षणिक धोरणात मनुष्यबळ विकास मंत्रालयात शिक्षा मंत्रालय झाले. पुढचा टप्पा 3 वर्षाचा, 3री, 4थी, 5वी याला प्रिपरेटरी स्टेज असं म्हणतात. यामध्ये राष्ट्रभाषा आणि मातृभाषा असणार. इंग्रजी अनिवार्य नाही, तो फक्त एक विषय म्हणून घेऊ शकता. 3री पासून परीक्षा, तर त्यानंतरचा टप्पा 3 वर्षाचा, 6वी, 7वी, 8वी. यामध्ये राष्ट्रीय ग्रंथ प्रोत्साहन क्षेत्र केंद्रे असतील, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, सुतार, चित्रकला, लोहार ज्यामध्ये आवड ती इंटर्नशिप करता येईल. या टप्प्यात एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत एक कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल. ISL देशात एक सांकेतिक भाषा प्रमाणित करेल. SEPG वंचित घटकावर भर देईल. इंग्रजी 6वी पासून अपंगांना संधी. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कोडिंग, मॅथचे प्राथमिक धडे शिकवले जातील. सॉफ्टवेअर, मोबाईल फोन ॲप्लिकेशन बनवेल. आज IT क्षेत्रात भारत महासत्ता आहे, म्हणून अनेक गुगल CEO सारखे सुंदर पिचाई निर्माण होतील व भारत APJ अब्दुल कलामांच्या विचारांना अनुसरून चालेल. तुळसी माळे ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विस, रूप दाव विठ्ठला. घरातच कारावास, सोसला रे रात दिस, तुझा मानून या कोण नाही ओलांडली वेस. काही लोक खेड्याला जग मानतात, पण आता जगच खेड झाले. पुढचा टप्पा 4 वर्षाचा, 9वी आणि 12वीचा. यामध्ये आता मातृभाषेतून शिक्षण मिळणार, एक परदेशी भाषा शिकता येणार, डिजिटल सामग्री व तंत्रज्ञानाचा वापर होणार. आता
आतापर्यंत कला विज्ञान वाणिज्य निवडल्यास त्याच प्रवाहातील विषय घ्यावे लागायचे, पण आता फिजिक्स घेतलं तर संगीत अकाउंट पण घेता येईल. 9वी ते 12वी 8 सेमिस्टर असतील, गुणांची क्रेडिट बँक असेल, प्रत्येक विद्यार्थ्याचं युनिक अकाउंट असेल. मातृभाषेचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय भाषेचा आदर केला जाईल. संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिलं जाईल. भारतीय संस्कृती व जगाची आव्हानं पेलणारी पिढी निर्माण होत असेल तर प्रतिस्पर्ध्याच्या पोटात का दुखते? अंधाराला जरूर घ्यावं, पण प्रगतीचा सूर्य उगवून प्रकाशालाच माझा मित्र भेट असेल तर तुझ्यासारखा शक्तिमान. स्मॉल एम इज अ क्राईम, हॅव अ ग्रेट डे, असं भारतरत्न APJ अब्दुल कलाम तरुणांना आवाहन करतात. उच्च शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल आहे. सारांशात्मक मूल्यांकनाकडून रचनात्मक मूल्यमापन होईल. सामाजिक चेतना केंद्रे असतील. 1 वर्षानंतर प्रमाणपत्र, 2 वर्षानंतर पदविका, 3 वर्षानंतर बॅचलर तर 4 वर्षानंतर डीप रिसर्च प्रमाणपत्र मिळेल. विषयाचे स्वातंत्र्य असेल आणि सर्वात महत्त्वाचे मल्टिपल एंट्री व एक्झिट असेल, त्यामुळे नुकसान होणार नाही. MPhil नाही PhD असेल, आंतरराष्ट्रीय ज्ञान, आंतरराष्ट्रीय एक्सपोजर बनतील. जगातील टॉप 50 युनिव्हर्सिटी भारतात येतील, त्यामुळे लाखो रुपये घालून परदेशात जाण्याची गरज नाही. नालंदा तक्षशिलाची परंपरा असलेले आपले विद्यापीठ त्यांच्याशी स्पर्धा करतील. प्रमाणपत्राला नव्हे तर क्रेडिट बँकमधील क्रेडिटला महत्त्व दिलं जाईल. थोडक्यात तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण इथं मिळेल. प्रतिस्पर्धी म्हणतो यात मोदीजींचा राजकीय स्वार्थ आहे. अरे बाबा, हे थोरच सर्वांच्या विचारातून आले. काही जण म्हणतात हे शक्य आहे का? अरे, चांद्रयान पाठवून जगातील टॉप 5 देशाच्या पंक्तीत बसलोय ना. आज भारतीय प्रत्येक क्षेत्रात टॉप करतोय. तीच अपेक्षा घेऊन हे धोरण आहे. आपण सकारात्मक होऊन सामोरं जाऊया. उद्याचा दिवस नक्कीच आपला आहे. शेवटी मी निद्रिस्त प्रतिस्पर्ध्यास संत कबीरांच्या शब्दात एवढंच म्हणेन, उठ जाग मुसाफिर भोर भई, अब रैन कहा जो सोवत है. जो सोवत है सो होवत है, जो जागत है सो पावत है, जो जागत है सो पावत है. जय हिंद, जय महाराष्ट्र.